राज ठाकरे आणि मनोज सरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद होणार असल्याची माहिती समोर येते। हे दोघे फोनवरून संवाद साधण्याची शक्यता आहे। धाराशिवमधील मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर फोनवरून चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होणार असल्याचं कळतंय। तर मनोज सरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चेची शक्यता आहे। राज ठाकरे 2 दिवसांमध्ये आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंच्या आरक्षणाची गरज नसल्याच्या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले होते। कालच राज ठाकरेंनी सोलापूरमध्ये असताना आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची गरजच नाही असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले, त्यांनी राडा घातल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर आता राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय असेल, त्या विधानावर ते ठाम राहणार की त्यांची भूमिका बदललेली असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि त्यामध्येच ते आता मनोज सरांगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान राज ठाकरेंनी सोलापूरमध्ये नेमकं काय वक्तव्य काल केलं होतं तेही बघूयात। बघा, मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने पुढे होत आहेत। दरम्यान राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, कारण काल मराठा आंदोलकांनी राडा घातलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आज ज्या ठिकाणी राज ठाकरे मुक्कामी आहेत त्या हॉटेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। तर याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून धाराशिवमध्ये काल मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या मध्ये चांगला राडा झालेला कुठेतरी पाहायला मिळाला होता। आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी हा राडा झालेला आहे। हेच ते हॉटेल आहे ज्या ठिकाणी राज ठाकरे जे आहे ते कुठेतरी मुक्कामी असलेले पाहायला मिळत आहेत। आणि राज ठाकरे जेव्हा या हॉटेलमध्ये पोहोचले होते तेव्हा अचानकपणे मराठा आंदोलक जे आहे ते कुठेतरी हॉटेलमध्ये घुसलेले पाहायला मिळाले आणि त्यांनी जे आहे ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली होती। आणि त्यानंतर जो काही राडा झालेला आहे त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर कालच्या या राड्यानंतर पोलीस प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं कुठेतरी पाहायला मिळतं आणि याच अनुषंगाने हा जो फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे तो पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर पाहिलं तर काल संध्याकाळी राज ठाकरे यांनी पुन्हा जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांची भेट घेत जे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यानंतर मराठा आंदोलकांनी जरी आंदोलन स्थगित केलेलं असलं तरी देखील यानंतर कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता आता ही जी काही पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेलं पाहायला मिळतोय। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।